नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण आहेत ना 4 वाजलेत. अंधार वाटत असेल तुम्हाला, पण अंधार झाला आहे पावसामुळं आणि ढगांच्या गडगडाटामुळं. तर गेले 4-5 दिवस पाऊस पडतो आहे, बारीक पडतो आहे. पण आज आपल्या गावाकडे पाऊस चांगला पडतो आहे. आपल्याकडे एवढा पाऊस पडत नव्हता, पण आज पाऊस आला आहे आणि आला आहे तो भयंकर आला आहे. अशा पावसामध्ये जर भजीचा प्लॅन झाला ना तर मस्त वाटेल एकदम. तर मयुरीला म्हटलं जरा भजीचा प्लॅन होऊन जाऊ दे. अवनी झोपले, आई वर गेले काकीकडे, तर आई येईल तोपर्यंत मस्त भजी वगैरे बनवून घेऊ. जरा वर टेरेसवरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एकदम अप्रतिम आणि थंडगार वातावरण झालं आहे. वरती आपण आलो आहे, घराच्या वरून बघा पावसाचं पूर्ण दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. भरपूर तुफान पाऊस आहे, म्हणजे विजांचा कडकडाट जरी थांबला असेल तरी पावसाचा जोर काय अजून कमी झालेला नाही आहे. वातावरण एकदम थंडगार झालं आहे, गारगार वाटतं एकदम. आणि त्या बाजूला तिकडे धुकं वगैरे यायला लागलं आहे, ओढ्याच्या बाजूने दिसते का ते धुकं आहे. धुकं वगैरे आलं तर पाऊस कदाचित लवकरात लवकर जाईल, पण त्या पावसाचा जोरावरून वाटत नाही की पाऊस जाईल. भरपूर पाऊस पडते बघा, थेंबडे दिसत आहेत का तुम्हाला, मोठे मोठे थेंबडे आहेत. अशा या थंडगार वातावरणामध्ये आणि अशा या पावसामध्ये म्हटलं भजीचा प्लॅन होऊन जाऊ दे. मस्त गरमागरम भजी खाऊन घेऊ. म्हणजे कसं आहे, जरा या पावसाचं चीज होऊन जाईल. थंडगार वातावरण आणि भजी आणि चहा काय वेगळंच कॉम्बिनेशन असतं. तर चला आता भजीची पटापट तयारी करून घेतो. पाऊस काय चालूच राहणार आहे. कढई मस्त धुवून घेतो आहे. आता काय आपल्याकडे नॅचरल पाणी आहे. पहिलं जे पाणी पडलं ते थोडंसं खराब होतं, पण ते आता जे वरून पाणी येतं आहे ते काय आपण असं भांडी धुवायला वगैरे वापरू शकतो आहे. भांडी धुवायला, कपडे धुवायला, छोट्या मोठ्या कामाला वापरू शकतो आहे. झारा आणि कढई चांगली जरा धुवून घेऊया मस्त, म्हणजे कसं भजी करायला बरं. चला इकडे मयुरीने तयारी चालू केली आहे पटापट एकदम. मस्त कांदा भजी आणि चहा होऊन जाते गरमागरम. गावाकडची मजा, चहा आणि कांदा भजी. पावसामध्ये बाहेरून आणायला लागते. गावी बनवून खायची. मुंबईला जर घरी पण नाही बनवत आम्ही, कधी कधी तुम्हीच येता 9 वाजता बनवणार कधी. अगं नाश्ता 4, 5, 6 वगैरे पाहिजे नाश्ता. आज 5 वाजलेत, आता साधारण 5:30, 6 पर्यंत आपली भजी तयार होईल मस्त. आई पण आणि वर काय गेले. लगेच आपण झटपट होणारी आहे भजी. भजी काय झटपट. कांदा भजी काय मिक्स केलं बेसन की झाली भजी. तळली की 5-6 कांदे घेतलेत आणि काळोख पडलाय घरामध्ये, पण लाईट आहे तसे आपल्याकडे, चार्जिंगचे बल्ब आहेत. बारीक कापते पाहत, म्हणजे पटकन शिजेल. मस्त पटकन कुरकुरीत पण होते बारीक असली की. संध्याकाळचे 5 वाजलेत, पण काळोख असा झाला आहे असं वाटतं पूर्ण संध्याकाळचे 7 वाजलेत की काय. पूर्ण अंधार झाला एकदम. आणि इकडे आपलं पाणी वगैरे व्यवस्थित भरतं आहे. मी नाही करून एक ड्रम भरलं आहे. आता कसं आहे, पाणी भरून ठेवलेलं बरं आहे. आपल्याला कसं आता हे प्लास्टरचं काम वगैरे चालू करायचं आहे. आता 2 दिवसात काम चालू होणार आहे. तर सिमेंट वगैरे पण आलं आहे, मग अशी बोललो तुम्हाला, सिमेंट आलं आहे, सगळं आलं. तर पाणी आता हे जरी पाणी त्याला वापरलं तरी काय हरकत नाही. आणि मग अशी भांडी घासलेली आईने ते इकडे बाहेरच राहिलेली, तर ते आता इथे आणून ठेवले. मग ती पण जरा परत पाणी पडून चांगली होतील. आणि आवाज येतो आहे काय, गडगडतं आहे नुसतं, शांत नाही होत आहे. चला कांदा कापून मस्त झाला आहे, तर त्याच्यात आता मीठ घालते चवीनुसार. ओके. जराशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. अच्छा, हे चवीनुसार. मिरची नाही आता नाही, यात कोथिंबीर काही टाकू शकतो, ओवा. आता गावी अवेलेबल शॉर्टकट मध्ये भजी बनते पटापट एकदम. हे पहिलं मिक्स करते, म्हणजे कांदा फोडते हाताने आणि मग लास्टला बेसन घालूया. ओके. मग मिक्स करून फ्राय. थोडंसं ठेवणार आहेस पाणी यायला? नाही, होईल त्याचं लगेच पाणी सुटतं ना. आपण पहिला भजी घालीपर्यंत ना थोडं राहतं ना, तेवढंच मध्ये मुरतं. म्हणून बेसन पाठवून करते, पहिलं फोडून घेते, म्हणजे ते चुरला पण जातो आणि पाणी सुटतं ना मिठाचं. ओके. बेसन घरात आणून ठेवलेलं, कारण पावसाचा कसा भरोसा नाही. कसं बेसन असेल तर बऱ्याचशा गोष्टी होतात, कधी भजी म्हणा, कधी ते बेसनचा पोळा. जेवणाला लागतंच. शॉर्टकट मध्ये सगळं जेवण होतंय बेसनमुळं. भाजी नसली तरी आपले पोळे घातले डाळभात की खाल्ला. ओला आला ना जरा, तो फोडून घ्यायचं, म्हणजे ते सोडायला पण बरं पडतं भजी. एकदम सुट्टा केला तर भजी चांगली होते.
खेकडा भजी होऊन जाते मग. हम्म. बेसन कमी वापरायचं भजीमध्ये, हो. म्हणजे भजी मस्त होते. कुरकुरीत होतं. हा, नाहीतर मग पीठ पीठ लागतं. जाडं जाडं वापरला ना हा. पीठ पीठ. बेसन घालते जसं पाहिजे तसं बेसन ऍड करून थोडं घ्यायचं. थोडं थोडं थोडं. शक्यतो कमीच वापरायचं नाही तर मग ते बेसन बेसन लागतं, कांद्याची चवच नाही लागत. हा, जास्त चव राहत नाही मग. आणि झोपले मस्त पावसात. गारगार लागत. दुपारी ॲक्च्युली लाईट नव्हती, तर मग एकदम गरमी गरमी वाटत होती, कारण पाऊस येतो ना, त्याच्या अगोदर हवा पण सुटत नाही. तर मग आत्ता गारगार वाटतंय, तर आम्ही मस्त झोपून गेले. आणि आई काय आलीच नाही वरती, काकीकडे गेले तर ती काय आलीच नाही, कारण पाऊस सुरू झाला तर ती अडकली असेल. तर पाऊस गेल्यावरच येईल, तोपर्यंत गरमागरम भजी करूया, म्हणजे मग एकत्रित खाता येईल. चला, आता कढई पण तापले, चूल पण चांगली पेटले, पाऊस पण मस्त पडतोय, म्हणजे सर्व एकदम जुळून आलेलं आहे. आता मस्त भजी बनवून घेऊया. तेल तापतंय आणि आता एकदम रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, एकदम काय जोराचा पाऊस नाही. आता वातावरण असं एकदम असं हिरवंगार वाटायला लागलं आहे. पाऊस पडल्यानंतर झाडांची धूळ वगैरे पूर्ण निघून जाते आणि मस्त वाटतं एकदम. हे बघा, त्या अवजवळ तिकडं धुकं आलं आहे, धुकं आल्यामुळं पाऊस जातो, दिसते का त्या लाईनला पूर्ण जे दिसतं आहे ना, ढग असे खाली आहेत. ॲक्च्युली ते धुकं आहे, धुकं असं वरवर चाललेलं आहे. त्या सीमेकडं थोडाफार पाऊस पडतो, म्हणजे संगमेश्वर पट्ट्याला अजून पाऊस आहे असं वाटतंय. मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं, ढगांचा गडगडाट अजून आहे थोडाफार. गावाकडे असलो ना की असं पावसामध्ये काहीतरी गरमागरम खायला मस्त वाटतं. तर आज जरा भजीचा बेत चालला आहे. भजीचं पीठ वगैरे जे आहे, कांदा वगैरे मिक्स करून प्रॉपर झाला आहे, तेल गरम होतं आहे. तोपर्यंत म्हटलं जरा वरून बघूया काय माहोल झाला, कारण मगाचा जो माहोल होता तो भयंकर होता, म्हणजे काय चमकत होतं ना एवढं जोरात. आणि या विजा बऱ्यापैकी खाली येतात, म्हणजे ज्या मोठ्याने चमकतात त्या खाली कुठे ना कुठे पडतातच पडतात. तर चला, आता तेल गरम झालं की मस्त भजी बनवून घेऊ. सोबत मैरेला म्हटलं बाजूला चहा पण ठेव, म्हणजे चहा आणि भजीचा मस्त असा बेत होईल या पावसामध्ये. थोडीशी चहाची पात नेऊया, म्हणजे चहाला अजून चव येईल. ॲक्च्युली घराच्या पाठीमागं पात आहे ना, ती भरपूर आहे, थोडीशी आता काढून काढून कमी झाली. आता पावसाळ्यात परत ती वाढेल चांगली. चला, मस्त तेल तापलंय. या बाजूला चहा पण होते. हो, पाती चहाची पात आणून टाकले मस्त अशी. आता कडाला की जायला आहे ना, थंडगार वातावरणामध्ये मस्त गरमागरम भजी आणि चहा. तेल मस्त तापलं. तेल तापल्यावर इस्त थोडी कमी करायची खाली, जास्त नाही ठेवायची, करपायची शक्यता आहे. हो. टॉर्चवरती सगळं शूट करावं लागतंय. तेल भरपूर तापलंय बघा, हां, पहिला कलर आला ब्राऊन. पहिला तेल ना, तापलेलं आहे. टेस्ट आपण थोडी कमी केली आहे खाली, म्हणून जर अशी ढवळते तर मग एकाच बाजूने ती काळी होईल, जास्त होईल. ब्राऊन ब्राऊन होईल. मला तर आठवतच नाही ना कधी करते, नाही ना शक्यतो, नाहीच करत. शनिवार रविवार मी काय बसतो संडे आणि जर काही नाश्ता विचारला तर नाहीच होत. नाहीच. रेअरली घरी असलो तरी पण सकाळी काय भजी तो कशी नाश्ता होत दुपारी नाही. म्हणजे जेवणाबरोबर हां. या संध्याकाळच्या नाश्त्यालाच बरी लागते. सकाळी तर तेलकट नाही खाऊ शकत ना. हां, तेच. तुम्ही घरी नसतं तर काय होतच नाही. अवनी खायला की नाही डाऊट आहे. अवनीला बटाटा भजी आवडते, हां, जास्त करून बटाटा भजी फेवरेट. उठली नाही अजून? नाही ना, आज गारटली, मस्त झोप लागली तिला. पाऊस आला ना. स्लो याच्यावरती कशी चांगली शिजते आणि खायला पण मस्त लागते. हां, फास्ट याच्यावरती कसं थोडंसं आतली भजी शिजत नाही, म्हणून स्लोवर करायची. चला, पहिला स्लॉट मस्त तयार झाला आहे बघा. अच्छा, आली काय? पाऊस केवढा आला? काकीकडे गेली, मला वाटतं काकीकडेच अडकलीस की काय? आली, आई पण आली. बाय ना उठली, तिला गार लागत असेल मस्त. कुठे गेलेला ताई? बसली होती वरती, पाऊस आला ना टोबाकडं. होय काय? जोरात झाला, विजा कडकडत होत्या. सिमेंट आहे ना, पाऊस उडवला ना. नाही उडवणार, झाकून ठेवलंय. भरपूर पाऊस आला, झोपलेले उठलेले. हो,
काढत टाका तो काय पोरगी काय उठली नाही. भजी बनवून घे, जरा सिमेंट बघून येतो. हो या. उडवलंय का? चला मंडळी, भजी तयार होते. आई पण आले, अवनी पण उठेल. तेवढ्यात जरा बघून येतो सिमेंट वगैरे झाकून व्यवस्थित आहे की नाही, कारण मग अशी वारा सुटलेला भरपूर आणि सिमेंट दुपारीच आलेलं, ते पण झाकून ठेवलं आहे. मळ्या पूर्ण ओल्यावाल्या झाल्यात. हे बघा, ही डाळ आहे भाजावल केलेली. आता या निकारून वगैरे पूर्ण प्रॉपर ठेवलं आहे. थोड्या दिवसात इकडे आता तुम्हाला पेरणी, फोड, बेर हे बघायला मिळेल. शेतीची कामाला सुरुवात होईल, कारण पाऊस असा रेग्युलर चालू झाला तर काय शेतकरी राजा थांबणार नाही. पटापट कामाला सुरुवात करतील, कारण अगोदरचा पाऊस वाट बघत राहण्यात आता अर्थच राहिला नाही आहे. मग जेव्हा पाऊस पाहिजे असतो तेव्हा पाऊस पडत नाही. त्यामुळे आता जो काही पाऊस पडतो आहे त्याच्यातच मग पेरणी, फोड, बेर लावणी चालू करतात. तर इकडे हे सिमेंट झाकून ठेवलेलं आपण हा व्यवस्थित आहे, उडवला नाही. काय रे, पाऊस आहे की नाही? हां, सुरू झाला असंच वाटतंय. आता डेली चालू झाला तर मग लाईट नाही, काय नाही, काय करणार? नाही, कालपासून लाईट नाही. आपण तर 4 दिवस येणार नाही. किती दिवस येणार नाही? हां, क्रिकेट खेळूया आता एवढ्यात? काय खरं नाही तुमचं. सिमेंट झाकून ठेवलं आहे ते एकदम चांगलं आहे. आता सिमेंट भिजलं की कशी वाट लागते. म्हटलं जरा पटकन जाऊन येतो. आता आपण यावर्षी कसा रस्ता केलेला नाही आहे, कारण सामान काही जास्त नाही आहे. पुढच्या वर्षी बाकीचं शेवटचं काम जेव्हा घराचं इकडचं करू ना, म्हणजे फायनल काम, तेव्हा रस्ता परत करू. सध्या काही तेवढी गरज नाही. आणि या बाजूला दिसतंय का वातावरण बघा कसं झालं आहे. पाऊस गेल्यानंतरचं हे वातावरण. पाऊस अजून पण रिमझिम पडतो आहे, मोठा नाही आहे. तिकडे तर बघा एकदम धुकं खाली आलं आहे. आणि या बाजूला ढग असे टेकलेत असं वाटतात. एकदम खाली आलेत सह्याद्रीला टेकायला. तसं नाही, ते धुकं आहे पूर्ण. धुकं आल्यामुळेच पाऊस जातो. चला, हा शेवटचा आहे ना? हो. ओके, भजी मस्त तयार झाले. चहा पण इकडे लगभग तयार झाले. एक चांगला कड आला की झालं. इकडून इस्तो कशी पासिंग होते, त्यामुळं दोन्ही ह्याच्यावरती जेवण होतं चांगलं. आणि या बाजूला इकडे बघताय भजी मस्त तयार झाले. चहा आणि भजीचा मस्त बेत करूया. चला मंडळी, भजी तर मस्त तयार झाले. आता जरा नाश्ता वगैरे करूया. मस्त गार हवा लागते आणि अशा या वातावरणामध्ये मस्त गरमागरम भजी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन असतं. चला, मस्त गरमागरम भजी आणि गरमागरम चहा असा बेत झालेला आहे. आई पण टायमावर आली, वाट बघत होत आई. काय हे घे, या मंडळी भजी खायला या. अवनी उठते का ग? मस्त झाल्यात ग, खुसखुशीत झाल्यात एकदम. खाताना आवाजच भारी येतोय. सॉलिड एकदम. अरे उठली किती झोपली का तू? काय केलं खाऊ? किती झोपली? भरपूर. थंडी लागली. पाऊस आला ना, केवढा आला पण. भिजलं सगळं, पाणी भरलं बघ जा. पाणी सगळं पाणी झालंय. मी छत्री पण काढली होती अवनी. कसे आलं ते? मस्त झालं बा. मस्त आलं ना, खुसखुशीत एकदम. म्हटलं जरासं बनवतो, माहिती होतं येशील टायमावर खाली. पाऊस आला आता तुझ्यावर. ठेव सुकू दे राजू. चुकू दे, या भजी खायला ये. भजी आणि गरमागरम चहा असा मस्त बेत करतोय सर्व मिळून. बघ खेकडा आहे की नाही सेम. 2 आंगडे आलेत बघ. छान झाले ना. मसाला अवनी आळस जात नाही अजून. खा. तुला काय कुठली भाजी आवडते, बटाटा की कांदा? अशी तर बटाटा भाजी खात असते. बटाटा भाजी आवडते ना तुला? कांदा? मी नाही जास्त खाते, हे साईडचं खायला कुरकुरीत. कुरकुरीत आवडतं ना. कसं झालंय? मस्त झालंय ना. मग तू झोपलेली होती ना, म्हणून आम्ही केलेली भाजी. लावणी उठली की मग खाईल. हे बघ कुरकुरीत. चला मंडळी, संध्याकाळ झाले, पाऊस थांबला आहे. नाश्ता वगैरे पण मस्त करून झाला आहे आणि
छान वातावरण झालं आहे आता. पाऊस गेल्यानंतरचं वातावरण, मस्त पाऊस पडला आज. म्हणजे पावसाळ्याला हळूहळू सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आता काय मे महिन्यातच पाऊस सुरू होतो. तर गेले 3-4 दिवस झाले आम्ही वाट बघत होतो पाऊस येईल, कारण त्या दिवशी सावळ्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपण लग्नाला गेलेलो, तर तिकडे पण येताना पावसाने अक्षरशः झोडपलं. त्याच्यानंतर गेले 2 दिवस पण काय होत होतं, वारा भरपूर यायचा, म्हणजे तुफान, थोडंसं बुंदाबांदी व्हायची, पण पाऊस यायचाच नाही आमच्याकडे. म्हणजे आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये लागायचा. आम्ही वरती डोंगरात असल्यामुळं कदाचित त्याला ती चढण चढायचीच नाही आणि तो पाऊस काही यायचाच नाही. मात्र आज आला तुफान एकदम, आणि आला तो मग भयंकरच आला, एकदम वाट लावून टाकली एवढा पाऊस आला. वाराच कमी होता ते त्यातल्या त्यात बरं होतं, पण जे विजा चमकत होत्या ना त्या एकदम तुफान होत्या. तर अशा याच्या वातावरणामध्ये मग म्हटलं जरा काहीतरी गरमागरम करूया. तर संध्याकाळी मग पटकन भजीचा बेत झाला, आणि गावाकडे भजी वगैरे खाण्याची मजा काय औरच असते. तर भजी करताना आम्ही दोघंच होतो, अवनी झोपली होती, आईवरती गेलेली. मग भजी तयार होता होता अवनी पण उठली, आणि तेवढ्यात आई पण वरून आली. मग मस्त फॅमिलीसोबतचा छान असा बेत झाला. तर चला मंडळी, आता जरा फ्रेश वगैरे मस्त होतो. दिवसभर पण ऑफिसची कामं होती, बाकीची छोटी मोठी कामं होती, त्यामुळं मग वेळ काय गेला, कुठे गेला, काय गेला कळलंच नाही, कारण दुपारनंतरचा वेळ पूर्ण पावसामध्ये गेला. आता संध्याकाळ झाले. मगाशी जे वातावरण होतं तुम्ही बघितलं असेलच, भयंकर होतं. म्हणजे एकदम अशा इकडे या बाजूने तो विजा अशा खूप चमकत होत्या, आणि गोप्रो वगैरे शूट करताना थोडंसं रिस्क असतं, त्यामुळे जास्त शूट घेत बसलो नाही, कारण विजा चमकतात ना तेव्हा ॲक्च्युली शूट करणं किंवा जास्त मोबाईल वापरणं हे रिस्की असतं. त्या कारणाने जास्त तुम्हाला काही शूटमध्ये दाखवता आलं नाही, पण थोडंफार जे काय आलं ते भयंकरच होतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, आता जो सुरुवातीचा पाऊस असतो ना तेव्हा ज्या विजा चमकतात त्या कुठे ना कुठे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं मग बऱ्याच वेळा पावसामध्ये आपण पटकन झाडाखाली जातो. ते झाडाखाली जायचं नाही. तर मोबाईल वगैरे शक्यतो जर जमलं तर कमी वापरा, आणि बाकीचे कॅमेरा वगैरे पण फ्लॅश वगैरे करणं पण रिस्की असतं याच्यामध्ये, किंवा कॅमेरा वापरणं पण रिस्की असतं. त्यामुळं मग अशा गोष्टी न केलेल्याच बऱ्या. सूर्यदेव आपल्याला गोप्रोमध्ये दिसू शकत नाही, पण तिथे एक पॉईंट दिसतोय का तुम्हाला, ते सूर्यदेव आहेत. म्हणजे अजून सनसेट काय झालेला नाही आहे, एवढ्या ढगातून पण त्यांचं थोडंफार दर्शन होतं आहे. तर आपल्याला गोप्रोमध्ये एवढं काय पाहता येणार नाही, कारण खूप लांब डिस्टन्स आहे. कॅननचं वगैरे कॅमेरा असतं तर दाखवलं असतं, पण खाली जाईन आणि वर येईपर्यंत सूर्यदेव गुडूप होऊन जातील. असो, चला म्हणजे संध्याकाळ झाले. तर संध्याकाळचा मस्त वातावरणात आज भजीचा बेत झालेला, तर मस्त मजा आली. फॅमिलीसोबत जे जे काय आपण खातो त्याची मजा नक्कीच येते. तर चला म्हणजे आता फ्रेश वगैरे मस्त होतो आहे. तर तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. पावसाचे दिवस आता सुरू होत आहेत, कुठे फिरायला जात आहे किंवा कुठे गावी जात आहे किंवा कुठेही जात आहे, नदीच्या पात्रात जात आहे, तर नक्कीच काळजी घ्या, कारण घरी कोणतरी वाट बघत असतं. आणि आपण हौस मजा सगळ्या गोष्टी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि काळजी घ्यायची. असो, चला म्हणजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.